Hello everyone. In last lecture we are done with inner transition elements, properties of block elements, properties of lanthanides, electronic configuration, oxidation state, color and spectra, atomic and ionic radii and its application. And today we are going to deal with the actinides, application of actinides, properties of actinides, post actinoids elements. So let's begin with the actinides. The last row of elements in the periodic table is the actinide सिरीज. आपल्याला माहिती आहे की जे पिरियडिक टेबल दिलेला आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, त्या मॉडर्न पिरियडिक टेबल्सच्या खाली दोन सिरीज दिलेल्या आहे, दॅट इज ब्लॉक एलिमेंट्स. आणि ब्लॉक एलिमेंटमधली पहिली जी सिरीज आहे ती लॅन्थानाइड्स आहे आणि सेकंडची जी सिरीज आहे ती आहे ॲक्टिनॉइड्स. ती सगळ्यात खाली आहे. इट्स बिगिन ॲट थोरियम Z is equal to 72 and ends at Leutheriums Z equals to 103. जी ॲक्टिनाइड्सची सिरीज आहे त्याच्यामधला ॲटॉमिक नंबर स्टार्ट होत आहे 72 आणि 8 होत आहे 103 वरती. थोरियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 72 आहे आणि लॉरेसियमचा जो आहे तो 103 आहे. द मोस्ट ऑफ these elements are not found in nature. ॲक्टिनॉइड्समधले मॅक्झिमम जे एलिमेंट्स आहेत ते डायरेक्ट आपल्याला नेचरमध्ये मिळत नाही. दे आर ऑल रेडिओ ॲक्टिव्ह अँड मॅनमेड. ते सगळे जे ॲक्टिनॉइड्सचे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे काय तर रेडिओ ॲक्टिव्ह आहेत आणि मॅनमेड देखील आहेत. नेचरमध्ये डायरेक्टली आपल्याला मिळणार नाही, ते आपल्याला बनवावे लागते. द हाफ लाईफ्स ऑफ द आयसोटोप्स ऑफ थोरियम अँड uranium are so long that these elements exist in the rocks on the earth. आता आपल्याला माहिती आहे हाफ लाईफ पिरियड काय असते. आपलं केमिकल कायनेटिक्स झालेलं आहे. यामध्ये हाफ लाईफ पिरियड म्हणजे आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे बघतो आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स हे काय करतात, हळूहळू काय करतात, इमिट करतात, रेज इमिट करतात. आणि जसं जसं रेज इमिट करत जातात तसे तसे त्यांची काय होते, त्याची क्वांटिटी काय होते, कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल जसं आपण एखादा साबण वापरत आहोत किंवा पेस्ट वापरत आहोत, तो जसा वापरत गेलेला आहे तर त्याची क्वांटिटी काय होत जातं, कमी होत जाते. मग यामध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे हे जे रेज इमिट करत आहात तर हे रेज इमिट करताना त्यांची ते क्वांटिटी कमी होत झाली. तर मग जेव्हा होल अमाऊंटमधला जेव्हा हाफ अमाऊंट कमी होऊन जाणार त्याला जेवढा टाईम पिरियड लागते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, हाफ लाईफ पिरियड. तर युरॅनियम आणि थोरियममधले यांचे जे आयसोटोप्स आहे यांच्या आयसोटोप्सला खूप जास्त टाईम पिरियड लागत आहे आणि ते काय कशामध्ये कन्वर्ट होतात, ते रॉक्समध्ये कन्वर्ट होतात, हळूहळू रॉक्समध्ये कन्वर्ट होऊन जातात आणि अशा प्रकारे त्यांचा हाफ लाईफ पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. द लॉंग लाईफ आयसोटोप्स सच ॲज थोरियम, पोटॅशियम, युरॅनियम, नेप्च्यूयम, प्लुटोनियम अँड अमेरिसियम आर स्टडीड इन द मोर डिटेल्स. यांना जो टाईम पिरियड आहे थोरियम, पोटॅशियम, युरॅनियम, नेप्च्यूयम, प्लुटॅनियम अँड युरेनियम यांचा जो हाफ लाईफ पिरियड आहे हा खूप जास्त आहे, म्हणून यांना आपण मोर डिटेल्समध्ये काय करू शकतो, स्टडी करू शकतो. दिस एलिमेंट हॅव हाय डेन्सिटी विच इज इक्वल टू 15 to 209, हाय मेल्टिंग पॉईंट्स अँड हाय बॉइलिंग पॉईंट्स. या एलिमेंट्सला ॲक्टिनाइड्सला काय आहे, मेल्टिंग पॉईंट्स पण जास्त आहे. जो नियर अबाउट मेल्टिंग पॉईंट्सला किती आहे, नियर अबाउट नियर अबाउट 1000 डिग्री सेल्सिअस आणि हाय बॉइलिंग पॉईंट नियर अबाउट 3000 डिग्री सेल्सिअस आणि त्याची डेन्सिटी काय आहे, नियर अबाउट 15 ते 206 आहे. ॲक्टिनाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन लॅन्थोनाइड्स. लॅन्थोनाइड्स आपल्याला माहिती आहे की जास्त रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲक्टिनाइड्स. याच्यामध्ये बघा ॲक्टिनाइड्स जे आहे, ॲक्टिनॉइड्स फक्त हे हॉट वॉटरसोबत रिॲक्ट होतात, कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही आणि ते आपल्याला हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस हे फक्त हॉट वॉटरसोबत देऊ शकतात. तसंच जर आपण कम्पेअर केलं लॅन्थोनाइड्सला तर लॅन्थोनाइड्स हा डायरेक्ट हॉट वॉटर असो की कोल्ड वॉटर असो डायरेक्ट तो रिॲक्ट करतो आणि आपल्याला हायड्रोजन गॅस आणि हायड्रोजन ऑक्साईड हा आपल्याला देत असतो. Unlike lanthanoids, they exhibits a range of oxidation number in their compound which varies from +2 to +8. Actinoids चे
जे ऑक्सिडेशन नंबर्स देतात हे ऑक्सिडेशन नंबर व्हॅरी करत असतात +2 तर +8पर्यंत, जसं लॅन्थेनॉइड्समध्ये देखील काय करतात, व्हॅरी करतात. द मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲन अर्ली ॲक्टिनॉइड्स रिफ्लेक्ट टू the loss of all outer electrons, which is similar to the transition metal than the lanthanoids. ॲक्टिनॉइड्समध्ये मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हे मिळत असतात. हे लॉस ऑफ जेवढे आउटर इलेक्ट्रॉन्स असतात, आउटर शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स लॉस करून त्यांनी काय करतात, ऑक्सिडेशन स्टेट गेन करत असतात. हे ऑक्सिडेशन स्टेट हे +2 तर +8पर्यंत व्हॅरी करत असते. लॅन्थेनॉइडमध्ये फक्त +6पर्यंतच ऑक्सिडेशन स्टेट येत असते. अ रेडी लॉस ऑफ 5 इलेक्ट्रॉन्स बाय अर्ली actinoids indicate these electrons are much closer in the energy to 7s and 6d electrons than the 4f electrons to 6s and 5d electrons are in lanthanoids. आता यामध्ये बघा, जे आउटर इलेक्ट्रॉनमधून सर्व इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर जे इलेक्ट्रॉन्स राहतात तेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट मिळते. तर ॲक्टिनॉइड्समध्ये काय होतं आहे, ॲक्टिनॉइड्समध्ये 5f 7s आणि 6d या जे 3 इलेक्ट्रॉन्स आहे, ह्या 3 इलेक्ट्रॉन्सची एनर्जी काय आहे, सिमिलर आहे. आणि त्यामुळे हे जे यांची एनर्जी सिमिलर असते, क्लोजर एनर्जी असते, आणि त्यामुळे काय होते, 5f मधलं 7s मधलं आणि 6d मधले काय होते, इलेक्ट्रॉन लॉस होतात. पण लॅन्थोनाइटमध्ये 4f 6s आणि 5d यांची एनर्जी सिमिलर नसते. 4fची एनर्जी जास्त असते ॲज कम्पेअर टू 6s आणि 5d. त्यामुळे काय होतं की 6s आणि 5d मधले इलेक्ट्रॉन्स पहिले बाहेर निघतात आणि नंतर 4fचे निघतात. बट ॲक्टिनॉइड्समध्ये 4fचे पण इलेक्ट्रॉन्स निघून जातात, 7sचे आणि 6sचे. 6s आणि 6d आणि 7s यांचे पहिले इलेक्ट्रॉन निघतात आणि त्यानंतर 5sचे इलेक्ट्रॉन निघतात, आणि त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरीज ऑफ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला दिसून येते. ऑल 3 सेट्स ऑफ ऑर्बिटल्स इज 60, 5s f आणि 7s हॅव सिमिलर एनर्जी. यांचा जो सेट आहे ॲक्टिनॉइड्समधला 65 एफ आणि 7s यांच्यामधली जी एनर्जी आहे, ही एनर्जी काय राहतं, सिमिलर राहतं आहे. फ्रॉम थोरियम PaNP डिफरन्स इन एनर्जी लेवल is small, so electron occupy either 60 or 5f orbitals. जे थोरियम, प्लुटोनियम अँड NP यांच्यामधली जी एनर्जी लेवल्स बघितली तर यांच्यामध्ये लिटिल बिट डिफरन्स असतात, स्मॉल डिफरन्स असतात, आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स जे ऑक्युपाय होतात, हे ऑक्युपाय होताना म्हणजे इलेक्ट्रॉन एंटर कुठे होतात, एकतर 60मध्ये होतात किंवा 5f ऑर्बिटल्समध्ये होत असतात. यामध्ये बघा, ऑक्सिडेशन स्टेटसाठी, ऑक्सिडेशन नंबरसाठी काही कॉमन एलिमेंट्स घेतलेले आहे त्या ॲक्टिनाइड्सचे. तर त्यामध्ये बघा, ACचा जो आहे हा +3 दाखवता. इथे मॅक्झिमम जे ऑक्सिडेशन नंबर दाखवलेले आहे हे +3 दाखवलेले आहे. थोरियमचा +4 आहे, युरेनियमचा +4 आणि +6 आहे, NPचा +5 आहे, प्लुटोनियमचा +4 आहे. अशा प्रकारे फक्त युरेनियम आहे जो युरेनियमचा +6 दाखवत आहे. बाकी सगळ्यांचे मॅक्झिमम जे आहे ते +3 हे कॉमन ऑक्सिडेशन नंबर दाखवत आहे. इन ॲक्टिनाइड सिरीज द 5f आर ऑर्बिटल्स appreciably lower in energy, thus from Pu onwards 5f shells get filled in a regular way. मग ॲक्टिनाइड सिरीजमध्ये बघा, 5f ऑर्बिटल्सची जे एनर्जी आहे ही लोअर एनर्जी आहे, आणि त्यामुळे हा PU जो आहे, हा PU एलिमेंट्स काय करतं, 5f शेल्सला रेग्युलरली फील्ड करत जातं. रेग्युलरली फील्ड म्हणजे जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जात असाल तर तेव्हा पहिले 0 एंटर करेल, मग 1, मग 2, असं याप्रमाणे F ऑर्बिटल्समध्ये 5 ऑर्बिटल्समध्ये काय होत जातं, एंटर होत जातं. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड्स इज जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड्सचं काय आहे, RN 5F 0 to 14, 60 0 to 2 and 7S 2. यामध्ये जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ॲक्टिनाइड्सचं, तर RN 5f 0 to 14, 6d 0 to 2, 7s 2. यामध्ये वेअर RN इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ रॅडॉन. RN काय म्हटलेलं आहे, रॅडॉन म्हटलेलं आहे. द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट इन ॲक्टिनॉइड्स इज
3. ऑक्टिनाइड्समधला जो सगळ्यात मोस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे, ही ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3. यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ग्राफमध्ये की मॅक्झिमम जे एलिमेंट्स आहे या मॅक्झिमम एलिमेंट्सची काय आहे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. त्यामुळे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट इन ॲक्टिनाइड्स इज काय आहे +3 आहे. त्यानंतर द हायेस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अर्ली ॲक्टिनॉइड्स reflect the loss of all outer electrons, which is similar to transition metal than lanthanoids. Highest common oxidation state of ॲक्टिनाइड्स काय होतं आहे की लॉस ऑफ सगळे इलेक्ट्रॉन्स. आपण ट्रान्झिशन मेटल्समध्ये बघितलेलं होतं की सगळे इलेक्ट्रॉन्स हे म्हणजे जेवढे आउटर इलेक्ट्रॉन्स असतात हे आउटर इलेक्ट्रॉन्स सगळे लॉस करतात आणि आपल्याला काय मिळते की ऑक्सिडेशन स्टेट मिळते. तसंच लॅन्थनाइड्समध्ये असं होत नाही. लॅन्थनाइड्समधले सगळेच्या सगळे आउटर इलेक्ट्रॉन्समधले इलेक्ट्रॉन्स हे आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स हे लॉस करत नाही आणि ॲक्टिनॉइड्समध्ये करतात. फॉर एक्झाम्पल युरॅनियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Rn 7s2 5f361. मग युरॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Rn 7s2 5f3 आणि 61. मग या युरॅनियमला आपण बघितलेलं होतं आता लास्ट चार्टमध्ये की ग्राफमध्ये की युरॅनियम हा +6 काय करतो ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म करतो. तर हा कसं करतो की डी मधला 1 इलेक्ट्रॉन लॉस करतो, एस मधला 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि एफ मधले 3 इलेक्ट्रॉन लॉस करून +3 ऑक्सिडेशन स्टेट ग्रेन करतो. फॉर्मेशन ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट करस्पॉन्डिंग टू अन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Rn. आता यामध्ये युरॅनियममधले काय होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा +6 ऑक्सिडेशन स्टेट करतो. तर त्यामध्ये बघा एसमधले 2 इलेक्ट्रॉन जाईल, एफमधले 3 इलेक्ट्रॉन जाईल आणि डीमधलं 1 असे टोटल 6 इलेक्ट्रॉन लॉस करून तो +6 ऑक्सिडेशन स्टेट काय करतो फॉर्म करतो. सिमिलर टू द लॅन्थेनॉइड्स लॉस ऑफ एस अँड डी इलेक्ट्रॉन्स ऑकर्स बिफोर एफ इलेक्ट्रॉन इन द फॉर्मेशन ऑफ +3 आयन्स. जसं आपण लॅन्थेनॉइड्समध्ये बघितलेलं होतं 4Fची जे एनर्जी आहे ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू 6s आणि 5s 6D आणि 6S आणि 5D पेक्षा 4Fची जास्त आहे. त्यामुळे त्यामध्ये 2F आणि S आणि Dचे इलेक्ट्रॉन्स हे काय करतात लॉस करतात लॅन्थेनाइडमध्ये. त्याचप्रकारे ॲक्टिनॉइड्समध्ये देखील S आणि D ऑर्बिटल्समधले इलेक्ट्रॉन्स हे लॉस होते. त्यानंतर F ऑर्बिटल्सचे इलेक्ट्रॉन्स लॉस होते आणि त्यामुळेच याची देखील ॲक्टिनॉइड्सची देखील काय +3 ऑक्सिडेशन स्टेट हे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. रेडी loss of 5f electrons by early actinoids is indicate that these electrons are much closer in energy to 7s and 60 electron than the 4f electrons are to 6s and 5d electrons in the lanthanoids. तर यामध्ये बघा जी एनर्जी आहे ही एनर्जी लॉस करण्यामध्ये म्हटलं तर 5f इलेक्ट्रॉन्स आहे ॲक्टिनॉइड्समधले 5F इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन्स यांची एनर्जी आहे ही एनर्जी क्लोजर राहणार आहे 7s आणि 6D. म्हणजे जर 5F 7s आणि 6D यांची एनर्जी सिमिलरली राहणार आहे किंवा इक्वल राहणार आहे नियर अबाउट, तर मग त्यांच्यामधनं जे एनर्जी लॉस होणार आहे त्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन लॉस होणार आहे याच्यामध्ये पहिले काय होतं 7s आणि 6D यांचे इलेक्ट्रॉन लॉस होते आणि त्यानंतर मग 5Fचे इलेक्ट्रॉन लॉस होते. दॅन द 4F इलेक्ट्रॉन्स आर टू 6s अँड 5D इलेक्ट्रॉन्स इन लॅन्थेनॉइड्स. आणि लॅन्थेनॉइड्समध्ये जर कम्पेअर केलं तर लॅन्थेनॉइड्समध्ये काय होतं की 4F इलेक्ट्रॉन्सची एनर्जी ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू 6s आणि 5D. इन टर्न्स 5F and 6s orbitals expands as they are partially shielded from the nuclear attraction by 7s electrons. तर यामध्ये बघा जे 7s इलेक्ट्रॉन्स आहे 7sचे जे इलेक्ट्रॉन्स असते हे 7sच्या इलेक्ट्रॉन्समध्ये काय होतं की यांची जे शिल्डिंग आहे ही शिल्डिंग पुअर असल्यामुळे त्याचं जे न्यूक्लिअर अट्रॅक्शन आहे हे न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय देखील जास्त असतं आणि 5s आणि 6s ऑर्बिटल्स काय होतात एक्सपॉन्ड होतात. 5s आणि 6s इलेक्ट्रॉन काय होतात एक्सपॉन्ड होतात जास्त होतात कारण की 7sची शिल्डिंग काय कमी आहे. शिल्डिंग कमी असल्यामुळे ते न्यूट्रलकडे जास्त अट्रॅक्ट होत असतात. ऑल
three sets of orbitals, that is 6d, 5f and 7s have very similar energy. यामध्ये बघा की 6d, 5f आणि 7d यांची जी एनर्जी आहे ही एनर्जी काय आहे, सिमिलर एनर्जी आहे. द आयनिक रेडाय डिक्रीजेस ॲज वी मूव्ह अक्रॉस द series, which is known as actinoid contraction. This is attributed to poor shielding effect by f electrons. तर यामध्ये बघा जसं आपण आयनिक रेडियस किंवा ॲटॉमिक रेडियस फाइंड आउट करतो ते काय होत चालले, डिक्रीज होत जाते. जसं तुम्ही लेफ्ट टू राईट मूव्ह करत चाललेलं आहे तसंच आयनिक रेडाय काय होत जात आहे, डिक्रीज होत आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. जसं लॅन्थेनाइटमध्ये आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हटलेलं आहे तसं इथ्यामध्ये ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हटलेलं आहे. मग यामध्ये काय होतं की जे शिल्डिंग इफेक्ट आहे, शिल्डिंग इफेक्ट काय होतं, पुअर होत आहे एफ याच्यावरती. तर मग पुअर असल्यामुळे त्यांचं जे अट्रॅक्शन राहणार आहे एफ ऑर्बिटल्स हा अट्रॅक्ट करण्याकडे होतो, न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे त्याचं जे रेडियस राहणार आहे हे रेडियस काय होतं आहे, डिक्रीज होत जात आहे. म्हणून आयोनिक रेडियस काय होत जातं, डिक्रीज होत जातं आहे ड्यू टू ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. यामध्ये बघा या फिगरमध्ये कॉन्ट्रॅक्शन ऑफ आयनिक रेडाय ऑफ लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनॉइड दोन्ही याचं कॉन्ट्रॅक्शन दिलेलं आहे. तर यामध्ये जे लॅन्थेनॉइड्स आहे आणि ॲक्टिनॉइड्स आहे हे जर तुम्ही बघितलं तर या सिरीजमध्ये काय होत चाललेलं आहे, डिक्रीज होत चाललेलं आहे. जसं तुम्ही लेफ्ट टू राईट मूव्ह करत चाललेलं आहे तसं त्यांचं जे पुअर असते, शिल्डिंग पुअर असते आणि त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जातो आणि त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन काय होत जातं, कॉन्ट्रॅक्शन काय होत जातं, डिक्रीज होत जातं आणि त्यामुळे त्याची रेडियस काय होत जाते, डिक्रीज होत जाते. त्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्स. प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्स सिमिलर टू द लॅन्थेनॉइड्स, दे अपियर सिल्वर व्हाईट इन कलर. जसं लॅन्थेनॉइड्समध्ये आपण बघितलेलं होतं त्यांचं सिल्वर व्हाईट कलर राहत होता तसंच ॲक्टिनॉइड्समध्ये काय राहणार आहे, सिल्वरी व्हाईट कलर राहणार आहे. दीज आर हाय रिॲक्टिव्ह रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स. हे जे आहे ॲक्टिनॉइड्स काय आहे, हाय रिॲक्टिव्ह रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. एक्सेप्ट प्रोमेथियम, पीएम, ऑल आर नॉन रिॲक्टिव्ह इन नेचर. याच्यामध्ये लॅन्थेनॉइड्समध्ये आपण म्हटलेलं आहे प्रोमेथियम हे काय राहणार आहे, नॉन रिॲक्टिव्ह इन नेचर राहणार आहे. तसं यामध्ये ॲक्टिनॉइड्समध्ये सगळे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स राहणार आहे. तर लॅन्थेनाइट्समध्ये सगळे हायली रिॲक्टिव्स राहतील आणि ॲक्टिनॉइड्समध्ये हायली रिॲक्टिव्ह राहणार नाही. दे एक्सपिरियन्स डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयनिक रेडिय फ्रॉम ॲक्टिनियम टू लॉरेन्सियम नोन ॲज ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. आपण म्हटलेलं होतं की यामध्ये पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो आणि त्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन न्यूक्लियसकडे वाढत जाते आणि त्याच्यामुळे ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स होते. तर जसं जसं तुम्ही लेफ्ट टू राईट मूव्ह कराल तसं तसं ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय काय होत जाते, डिक्रीज होत जाते. दे युजली एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट. एलिमेंट्स ऑफ फर्स्ट हाफ ऑफ दिस सिरीज युजली एक्झिबिट्स हायर ऑक्सिडेशन स्टेट. आपण म्हटलेलं आहे इथे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे, मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ही +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. Applications of actinoids. The half-life of natural thorium and uranium isotopes are so long that we get very negligible radiations from these elements. तर आपण ॲक्टिनॉइडच्या ॲप्लिकेशनमध्ये थोरियम आणि युरेनियम यांचे जे आयसोटोप्स आहे हे आयसोटोप्स आपल्याला निग्लिजिबल रेडिएशन्स देतात. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जे रेज इमिट करतात हे खूप कमी टाईममध्ये करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा हाफ लाईफ काय पिरियड हे आपल्याला मिळत असतं. वी फाईंड देम इन एव्हरीडे यूज. आपण यांना ॲक्टिनॉइड्सला आपल्या डे टू डे लाईफमध्ये देखील यूज करू शकतो. जसं ॲक्टिनॉइड्स लॅन्थेनाइड यूज करत होतो टी व्ही ट्यूब्समध्ये ते युजली यूज करतात, कम्प्युटर मॉनिटरसाठी कलर स्क्रीन दाखवायला यूज करतात. त्याचप्रकारे ॲक्टिनॉइड्स देखील आपल्याला काय डे टू डे लाईफमध्ये यूज होतात. त्याचं एक्झाम्पल आहे थोरियम 4 ऑक्साईड. ऑक्साईड जो आहे THO2 आणि 1% CO2 यांचं मिक्सचर घेतलेलं आहे. यांचं मिक्सचर घेतल्यानंतर ते काय करतात की
एक लाईट इमिट करतात. काय करतात ते? लाईट इमिट करतात. वॉज यूज्ड ॲज अ थोरियम ऑक्साईड THO2 with 1% CuO2 was used as a major source of indoor lighting before incandescent lamp came into existence, only because this oxide convert heat energy from burning natural gas to an intense लाईट. यामध्ये बघा, जेव्हा आपण थोरियम THO2 प्लस CuO2 यांचं मिक्सर घेतलं, तर यांच्यामध्ये मिक्सर पहिले नाही का, जेव्हा लॅम्प्स वगैरे डेव्हलप व्हायचे होते, यायचे होते, इन्व्हेस्ट व्हायचे होते, त्यावेळेस या दोघांचं मिक्सर घेऊन याचं आपल्याला लाईटिंग, इनडोअर लाईटिंग म्हणून यूज करत होतं. म्हणजे लाईटचा जो यूज होत होता तो या दोन केमिकल्सपासून होत होता, यांच्या मिक्सरपासून होत होता. आता आता लाईट चालल्यामुळे याचा यूज थोडासा कमी आहे, पण आउटडोअरमध्ये देखील आपण हा आत्ता सध्या कॅम्पिंगसाठी वगैरे यूज करू शकतो. तर यामध्ये काय होतं, ऑक्साईड आहे, हे ऑक्साईड काय करतं, कन्वर्ट करतं हीट एनर्जी टू लाईट एनर्जीमध्ये काय करतं, कन्वर्ट करत असतं फॉर बर्निंग नॅचरल गॅस. हे जे नॅचरल गॅसेस आहे यांची बर्निंग होते, आणि यांची बर्निंग झाल्यामुळे हीट एनर्जीचं कन्वर्जन होतं लाईट एनर्जीमध्ये. Even today there is a great demand for these lighting for आउटडोअर कॅम्पिंग. आपण आउटडोअर कॅम्पिंग जे करत असतो, आउटडोअर कॅम्पिंगमध्ये लाईट कॅरी करू शकत नाही, आणि त्यामुळे या दोघांचं मिक्सर घेतलं, THO2 प्लस CeO2, या मिक्सचरमध्ये यांचं काय होतं, हीटमध्ये कन्वर्जन होतं, आणि हीट कन्वर्ट करतं लाईटमध्ये. हिअर सिमिलॅरिटी अँड डिफरन्स बिटवीन लॅन्थनाइट्स अँड ॲक्टिनाइट्स. आता याच्यामध्ये आपल्याला काही सिमिलॅरिटी आणि डिफरन्स बघायचे आहे. तर पहिले आपण सिमिलॅरिटीज बघू, आणि त्याच्यानंतर डिफरन्स बघू. बोथ द सिरीज शोज अ +3 ऑक्सिडेशन स्टेट. लॅन्थनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स यामध्ये दोनही जे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कुठली आहे, +3 आहे. इन द बोथ द सिरीज द F ऑर्बिटल्स आर फील्ड ग्रॅज्युअली. दोनही सिरीजमध्ये F ऑर्बिटल्स काय होत जातं, फील्ड होत जातं, जसं तुम्ही लेफ्ट टू राईट मूव्ह करत जाता तेव्हा. आयनिक radii of the element in the both the series decreases with an increase in atomic number. आयनिक रेडाय काय होत जाते, डिक्रीज होत जाते, जसं जसं त्यांच्या ॲटॉमिक नंबरमध्ये इन्क्रीमेंट येतं, तसं तसं काय होतं, आयनिक रेडाय काय होत जाते, डिक्रीज होत जाते. द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑल द एलिमेंट इन द बोथ द सिरीज इज लो अँड आर सेट टू बी हायली रिॲक्टिव्ह. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दोनही सिरीजच्या एलिमेंटमध्ये काय होते, लो असते, आणि त्यामुळे ते कसे असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. द नायट्राइट्स, परक्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ ऑल द एलिमेंट्स आर soluble while the hydroxide, fluorides and carbonates are insolubles. The लॅन्थनाइट्सपासून किंवा ॲक्टिनाइट्सपासून मिळालेले नायट्रॉइड्स, परक्लोराइड्स अँड सल्फेट्स हे जे आहे हे वॉटर सोल्युबल असतात. तसेच ते हायड्रॉक्साईड, फ्लुराइड्स आणि कार्बोनेट्स हे असतात, हे वॉटर इन्सोल्युबल असतात. त्यानंतर आपण डिफरन्स बघूया. लॅन्थनाइट्स शो अ मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +4 while actinides shows oxidation state +3, +4, +5, +6, and +7. लॅन्थोनाइट्समध्ये फक्त +3 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट येते, समटाईम्स जास्त पण येऊ शकते, बट लिमिटेड वेनी. वाईल ॲक्टिनॉइड्समध्ये +3, +4, +5, +6 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट मिळत असते. लॅन्थोनाइट्स डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्सेस इझिली. लॅन्थोनाइट्स हे कॉम्प्लेक्सेस इझिली बनवत नाही, बट ॲक्टिनॉइड्स हॅव अ ग्रेट टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस विथ लिगँड सच ॲज थायो इथर्स. तर लॅन्थोनाइट्समध्ये इझिली कॉम्प्लेक्सेस फॉर्म होत नाही, तर ॲक्टिनॉइड्समधला ग्रेट टेंडन्सी असतात, त्यांच्यामध्ये खूप जास्त टेंडन्सी असते कॉम्प्लेक्सेस फॉर्म करायची. त्यांच्यामधला लिगँड कुठचा असतो, युजली थायो इथस असतो. ऑल लॅन्थोनॉइड्स आर नॉन रिॲक्टिव्ह एक्सेप्ट प्रोमिथियम, बट ॲक्टिनॉइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. सगळेच्या सगळे लॅन्थोनॉइड्स काय आहे, एक्सेप्ट प्रोमिथियमला सोडलं तर सगळे लॅन्थोनॉइड्स काय आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, बट ॲक्टिनॉइड्स काय आहे, सगळेच्या सगळे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. लॅन्थोनॉइड्स डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स, बट ॲक्टिनॉइड्स फॉर्म ऑक्झोकॅटायन्स सच ॲज UO+, PuO+, NPO2+. लॅन्थोनॉइड्स काय, ॲक्झोकॅटायन्स कॅटायन्स फॉर्म करत नाही, बट
ॲक्टिनॉइड्स काय करतात, ऑक्झो कॅटायन्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये, UO प्लस, PO प्लस, NPO2 plus. Most of the lanthanoids are colorless in nature, whereas the actinoids are colored in iron. Most of the lanthanoids काय आहे, कलरलेस आहे, बट ॲक्टिनॉइड्स काय आहेत, कलर्ड आयन्स आहेत. यामध्ये बघा एक टेबल दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड्स अँड देअर आयनिक रेडा इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. यामध्ये एलिमेंट्स दिलेले आहे, सिम्बॉल त्यांचा दिलेला आहे, ॲटॉमिक नंबर दिलेला आहे आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्राउंड स्टेट आणि ऑक्सिडेशन स्टेटमधलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. तसंच ॲटॉमिक रेडाय आणि आयनिक रेडाय देखील दिलेली आहे. ॲक्टिनममध्ये बघा त्याचा सिम्बॉल AC आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 89 आणि त्याचं ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Rn5F06T17S2. मग त्याचं जर त्यामध्ये +3 ऑक्सिडेशन कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे, त्याच्यामुळे D मधलं 1 इलेक्ट्रॉन आणि 7S मधले 2 इलेक्ट्रॉन निघून जातात आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिडेशन फ्री स्टेट काय मिळते, +3 मिळते. आणि त्यानंतरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, Rn5F0. थोरियमचं तसंच Rn5F06D27S2. तर मग यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय होतं, 6D मधलं 1 इलेक्ट्रॉन, 7S2 मधलं 2 इलेक्ट्रॉन्स निघून जाते आणि त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे, 5F1. असंच जर जात असाल तर युरॅनियमचं 92 आहे ॲटॉमिक नंबर आणि त्याचं ऑक्सिडेशन स्टेट बघताना Rn5F36117S2 हे आहे आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट येते 5F2 हे येत आहे. यामध्ये बघा सगळ्या याच्यामध्ये F सिरीज राहत आहे, एफमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते ॲज इट इज राहत आहे आणि 6D मधले आणि 7S2 मधले इलेक्ट्रॉन्स काय होतं, लॉस होतं आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला मिळत जात आहे. जसं तसं तुम्ही टॉप टू बॉटम जात आहे तसं तसं त्यामधले जे ॲटॉमिक रेडाय काय होत आहे, कमी होत जाते. तसे ॲक्टिनियमची स्टार्टिंगला 203 होती, थोरियमची काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तसंच बघितली तर लॉन्थेरियमची काय आहे, 171. तसंच आयनिक रेडाय देखील काय होत जात आहे, डिक्रीज होत जात आहे. कारण काय होत आहे, ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे आणि त्यामुळे त्यांच्या आयनिक आणि ॲटॉमिक रेडाय काय होत आहे, डिक्रीज होत जात आहे. सम कंपॅरिझन बिटवीन प्री ट्रान्झिशन लॅन्थेनॉइड्स आणि ट्रान्झिशन मेटल. याच्यामध्ये आपल्याला कंपेअर करायचं आहे कशामध्ये, ट्रान्झिशन म्हणजे प्री ब्लॉक एलिमेंट्स, लॅन्थेनॉइड्स ब्लॉक एलिमेंट्स आणि ट्रान्झिशन मेटल्स म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्सचे. यांच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कंपॅरिझन काय होतं ते बघायचं आहे. इसेन्शियली मोनोवॅलेंट शोज ग्रुप N+ ऑक्सिडेशन स्टेट. पी ब्लॉक एलीमध्ये आपल्याला काय, मोनोवॅलेंटमध्ये N+ ऑक्सिडेशन स्टेट मिळते, तर लॅन्थेनॉइड्समध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट, समटाईम +2 आणि +4 कशामध्ये मिळत आहे, सेरेनियममध्ये वगैरे आपल्याला लॅन्थेनॉइड्सच्या +2 आणि +4 आपल्याला काय कॉन्फिगरेशन ऑक्सिडेशन स्टेट मिळत असते इन लॅन्थेनॉइड्स. ट्रान्झिशन मेटलमध्ये आपल्याला माहिती आहे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मॅग्नीजमध्ये +7 पर्यंत गेलेली आहे, तसे व्हॅरी करत जात आहे. Periodic trends dominated by effective nuclear charge at noble gas configurations. जेव्हा नोबल गॅस कॉन्फिगरेशन्स असते त्या नोबल गॅसच्या कॉन्फिगरेशन्समध्ये त्यांचे जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय राहणार आहे, हे ट्रेंड करत जात आहे, वेगळे वेगळे होत चाललेले आहे. तर तसंच आपण जर बघितलेलं असतं लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ Ln3+. लॅन्थेनॉइडमध्ये कोणतं कॉन्ट्रॅक्शन होतं, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स होतं, यामध्ये आपल्याला काय मिळतं, युजली Ln3+ मिळतं. तसंच ट्रान्झिशन मेटलमध्ये साईज चेंजेस ऑफ Mn+ लेस मार्क. याच्यामध्ये साईज काय होते, Mn+ मध्ये चेंजेस होते. सिमिलर प्रॉपर्टीज फॉर अ गिवन ग्रुप. यामध्ये जे प्री ट्रान्झिशन मेटल्स आहे, प्री ट्रान्झिशन्स मेटलमधले काय होते, त्यांची जी प्रॉपर्टीज आहे ही प्रॉपर्टीज मॅक्झिमम काय होते, सिमिलर प्रॉपर्टीज शो करते. आणि लॅन्थेनॉइडमध्ये देखील त्यांचे जेवढे एलिमेंट्स आहे त्यांच्यामधले सगळे काय होते, सिमिलर प्रॉपर्टीज शो करतात. आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये सबस्टेशनल चेंजेस इन प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे यांच्यामध्ये चेंजेस दाखवतात. ट्रान्झिशन मेटल्समध्ये चेंजेस दाखवत असतात. प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये ऑलवेज हार्ड ऑक्सिजन, हॅलाइड्स, नायट्रोजन डोनर, पर्टेबली नेगेटिव्हली चार्ज, प्रिफरेबली
जेव्हा आपण ऑक्सिजन आणि हॅलोजन आणि नायट्रोजन हे डोनेट करतो तेव्हा त्यांना कोणते नेगेटिव्हली चार्ज काम मिळत असतात. लॅन्थोनाइट्समध्ये हे रॉंग आहे. तर ट्रान्झिशन मेटलमध्ये हेवियर मेटल इन्क्रीजिंगली फ्रॉम आयरन कॉपर शोज अ सॉफ्ट कॅरेक्टर्स. यामध्ये काय आयरन आणि कॉपर्स काय दाखवतात, सॉफ्ट कॅरेक्टर दाखवतात. नो लिगॅन्ड फील्ड इफेक्ट. प्री ट्रान्झिशन मेटलमध्ये कुठल्याही प्रकारचे लिगॅन्ड इफेक्ट दाखवत नाही. तर लॅन्थनाइट्समध्ये इनसिग्निफिकंट लिगॅन्ड फील्ड इफेक्ट दाखवते. इनसिग्निफिकंट लिगॅन्ड फील्ड इफेक्ट म्हणजे याच्यामध्ये लॅन्थमाइटमध्ये कमी इफेक्ट दाखवतो लिगॅन्डचा, आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये सबस्टेशनली लिगॅन्ड फील्ड इफेक्ट दाखवते, यामध्ये जास्त इफेक्ट दाखवतो. पुअर कोऑर्डिनेशन प्रॉपर्टीज इन प्री ट्रान्झिशन मेटल. कोऑर्डिनेशन नंबर डिटरमाइंड बाय साईज. जे प्री ट्रान्झिशन मेटल्स आहे यांच्यामध्ये काय राहतं, कोऑर्डिनेशन नंबर काय राहतं, पुअर कोऑर्डिनेशन नंबर दाखवते. कोऑर्डिनेशन नंबर जो बनवायचा राहतो त्यांचा तो कोऑर्डिनेशन नंबर कमी दाखवतो, डिटरमाइंड बाय साईजच्या डिटरमाइंडनुसार. आणि लॅन्थेनॉइड्समध्ये हाय कोऑर्डिनेशन नंबर दाखवतो आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय दाखवतो, 6. आणि काही टाईम्समध्ये ते जास्त पण असू शकतं, बट लिमिटेड काइंडमध्ये. आणि इन प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये काय फ्लेक्झिबिलिटी इज जॉमेट्रीची जी फ्लेक्झिबिलिटी आहे या फ्लेक्झिबिलिटीवरती जॉमेट्री डिपेंड करतं. लॅन्थेनाइट्समध्ये देखील जॉमेट्रीमध्ये फ्लेक्झिबिलिटी दाखवते. प्री ट्रान्झिशन मेटलमध्ये पण जॉमेट्रीमध्ये फ्लेक्झिबिलिटी दाखवते. लॅन्थेनॉइड्समध्ये पण फ्लेक्झिबिलिटी दाखवते जॉमेट्रीमध्ये. आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये फिक्स जॉमेट्री असते, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लिगॅन्डचा फील्ड इफेक्ट होत नाही. याच्यामध्ये फिक्स जॉमेट्री दाखवते कशामध्ये, ट्रान्झिशन मेटलमध्ये. तर प्री ट्रान्झिशन मेटलमध्ये मॅग्नेटिझम दाखवत नाही. लॅन्थेनॉइड्स आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये मॅग्नेटिझम शो करत असते. नंतर बघूया आपण नेक्स्ट टॉपिक काय आहे, पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स. आता आपल्याला काय बघायचं आहे, पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स बघायचे आहे. वी हॅव सीन दॅट द एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 92 आर कॉल्ड ॲज ट्रान्स युरॅनियम. जो एलिमेंट्स आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर हे 92 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण काय म्हणू, ट्रान्स युरॅनियम म्हणू. एलिमेंट्स फ्रॉम ॲटॉमिक नंबर 93 to 103 नाव आर इन्क्लुडेड इन ॲक्टिनॉइड्स सिरीज. ज्यांचा ॲटॉमिक नंबर 93 to 103 पर्यंत आहे त्यांना आपण काय म्हणू, ॲक्टिनॉइड सिरीज. अँड दोज फ्रॉम 104 to 118 आर कॉल्ड ॲज पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट. आणि ज्यांचे ॲटॉमिक नंबर हे 104 ते 118 आहे त्यांना आपण काय म्हणू, पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट. द पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स दॅट आर नोन so far are transition metal. They are included as post-actinoid because similar to actinoids elements, they can be synthesized in the nuclear reactions. तर पोस्ट ॲक्टिनॉइड्स यांना आपण काय म्हणू शकतो, कारण की ते सिमिलर असतात ॲक्टिनॉइड्स एलिमेंट सारखेच, म्हणजे ते ॲक्टिनॉइड्स एलिमेंट सारखेच असतात आणि ते देखील सिंथेसाइज कशाने होतात, न्यूक्लिअर रिॲक्शन्सनी सिंथेसाइज होतात. 9 पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स हॅव बीन सिंथेसाइज्ड. आतापर्यंत आपण बघितलेले 9 पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स काय होत आहेत, सिंथेसाइज होत आहेत. It is difficult to study their chemistry ongoing their short half-life. तर यामध्ये जेव्हा ते जे एलिमेंट्स आहे ह्यांची जे डिटेल स्टडी आहे केमिस्ट्रीमध्ये डिटेल स्टडी करणं डिफिकल्ट जातात. जे 9 पोस्ट ॲक्टिनॉइड्स एलिमेंट्स आहेत हे आपण हे जे सिंथेसाइज केलेले आहे यांची जी केमिस्ट्री स्टडी आहे ही डिफिकल्ट जातं, कारण यांचा जो हाफ लाईफ पिरियड आहे हाफ लाईफ पिरियड काय खूप स्मॉल हाफ लाईफ पिरियड असल्यामुळे आपल्याला ते डिफिकल्ट जातं. फॉर एक्झाम्पल 112वा जो एलिमेंट्स आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 112 आहे त्याचा हाफ लाईफ काय आहे, ओन्ली 2.8 × 104 सेकंड्स. या एवढ्या सेकंड्समध्ये आपल्याला त्याचा हाफ लाईफ पिरियड मिळतो आणि त्यामुळे आपल्याला त्याची स्टडी करणं डिफिकल्ट जातं. विथ हाफ लाईफ of milliseconds only a little is known about the chemistry of these elements. Rutherfordium forms a chloride RfCl4 similar to the zirconium, and hafnium is the +4 oxidation state.
याच्यामधला हाफ लाईफ पिरियड आहे, जो हाफ लाईफ पिरियड आहे हा मिली सेकंड्समध्ये असल्यामुळे त्याची जी केमिस्ट्री आहे ही आपल्याला एकदम डिटेलमध्ये स्टडी करता येत नाही आहे. तर स्टडी करता येत नाही. त्याच्यामधलं पहिलं एलिमेंट आहे रुदरफोर्डियम. यामध्ये रुदरफोर्डियम जो मिळत आहे फॉर्म्स अ क्लोराईड RFCl4 मिळते, सिमिलर टू झिर्कोनियम अँड हाफनियम इन द. यामध्ये यांच्यामध्ये कोणती स्टेट येते ऑक्सिडेशन स्टेट, ही +4 ऑक्सिडेशन स्टेट येत आहे. ड्युबनियम रिसेंबल टू बोथ ग्रुप 5 ट्रान्झिशन्स मेटल्स, नोबिडियम अँड ॲक्टिनॉइड्स प्रोटेक्टियम. यामध्ये बघा जे ड्युबेनियम आहे हा रिस्पॉन्सिबल कशामध्ये होत आहे, तर तो ग्रुप 5 ग्रुपमधलं जो 5 जो ट्रान्झिशन मेटल्स आहे, या 5 ट्रान्झिशन मेटल्समधलं नोबिनियम अँड ॲक्टिनॉइड्स प्रॅक्टिक्टियम यामध्ये दुबेनियम काय होतं रिसेंबल्स होत असतो आणि त्यावरनं काय मिळतं आपल्याला, त्याचा हाफ लाईफ पिरियड मिळत असतो. दिस इज लास्ट व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर. आय होप ऑल टॉपिक्स आर क्लिअर टू यू. थँक यू क्लास.